झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि उद्योजकांनी सांगितलं आम्हाला ही स्कीम परवडणारी नाहीये आणि बॅकआउट झाले आणि ते सर्वांनी एसीझेड रद्दची परवानगी घेतली। त्यातलं रायगड मधला एक एसीझेड जो रिलायन्स करत होता तोही रद्द झाल्यानंतर एसीझेड रद्द झाला, मग काय राहिलं? ती जमीन कोणाची आहे? रिलायन्सची एसीझेड खाजगी खरेदी केलेली आहे। ती जमीन राज्य सरकारने नाही खरेदी केली, ना MIDC, ना उद्योग, ना महसूल, ती जमीन डायरेक्ट खरेदी वाटाघाटीत त्यांनी केली। नारायणराव, मी तुम्हाला इथे थोडं थांबवतो। आणि या जमीन खरेदीला त्या काळामध्ये प्रचंड मोठा विरोध झाला होता, आंदोलनं झाली होती, मोर्चे निघाले होते, आपल्याला सगळं माहिती आहे। नाही, आपण एक समजून आधी घ्या, ती स्कीम होती आणि त्याचं काय झालं ते पुढे। आंदोलन चांगल्याच उद्देशासाठी होणार मानणाऱ्यापैकी नाही, राजकीय आंदोलन होतात जी जैतापूरला चालली आहेत ही, आणि जैतापूरचे आंदोलक जिल्ह्यातले नाही आहेत, रत्नागिरीचे, ते बाहेरचे आहेत, अशी राजकीय होतात। इथे तुम्हाला सांगतो, एसीझेड रद्द झालं जमीन मालकाची, तो आता काही करू शकत होता, बिल्डिंग बांधेल, काय करेल, काही करू शकत होता। अशा वेळेला नवीन औद्योगिक धोरणामुळे आम्ही जी आता अट घातली आहे की हे औद्योगिकरणासाठी जागेचा वापर करा, त्या 60% पूर्वी 50 होती, आम्ही 60% केली, 10% कमर्शियल केलं आणि 30% तुम्हाला पाहिजे काय ते तुम्ही बनवू शकता। आता इथे घर बांधणीचा प्रश्न आला, कुठे कोण हॉस्पिटल बनेल, कोण शाळा काढेल, कोण कॉलेज काढेल, काही करेल, बस 60% आम्ही जे फ्री लँड झाली होती त्या 60% वापर इंडस्ट्रीचा करायला आम्ही लावला या धोरणामुळे, कंपल्सरी आहे। आणि बांधकाम उद्योग विभागाचं झाल्याशिवाय त्याला तिकडे बांधता येणार नाही। जी जमीन आहे सरकारची नाही, MIDCची नाही, ती खाजगीची आहे, ती जमीन आम्ही औद्योगिकरणाकडे ओढली तर आम्ही त्यांना काय उत्तेजन दिलं? आणि कुठलाही देश, राज्य आणि विभाग औद्योगिक प्रगती झाल्याशिवाय प्रगत होतो का? मला एक प्रश्न उत्तर आहे की याचा विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागामध्ये काय परिणाम होणार आहे? विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकणातले काही जिल्हे यांना फार सवलती दिल्यात। विजेमध्ये विदर्भात सवलत 1 रुपयाची विजेमध्ये सूट दिली आहे आणि व्हॅट नसल्यामुळे विजेवर विदर्भात ते 70 पैसे, म्हणजे अन्य विभागापेक्षा 1 रुपया 70 पैसे विजेच्या दरामध्ये विदर्भाला सूट आहे। तेच मराठवाडा, तेच खानदेशमध्ये। त्याशिवाय त्या ठिकाणी वेगळं अनुदान आहे, अनुदान देतोय वेगळ्या प्रकल्पात, सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे यांना वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान आहे। विशाल प्रकल्पांना वेगळं अनुदान आहे, इंटरेस्ट सबसिडी आहे, त्यांनाही वेगळा दर आहे, विदर्भासाठी वेगळा आहे। त्यामुळे ज्या भागात इंडस्ट्री गेली नाही किंवा मागासलेला भाग म्हणतो ना, त्यांना अधिक प्रगती गतिमान करण्यासाठी जास्त सवलती या धोरणामध्ये आम्ही दिलेल्या आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।